श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 11 जून म्हणजेच गुरुवारी आहे कमला एकादशी. कमला एकादशी ही दर 3 वर्षांनी येणारी अधिक मासातील अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते. या एकादशीला परमा एकादशी किंवा पुरुषोत्तम एकादशी असेही म्हणतात. कमला हे माता लक्ष्मीचे नाव असल्याने या दिवशी भगवान विष्णू सोबत लक्ष्मीची पूजा केली जाते. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. अधिक मासात येत असल्याने तिचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी विविध विधीनुसार उपवास, पूजा आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी व मोक्ष प्राप्त होतं. कमला एकादशीचा उपवास केल्याने जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते आणि भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद मिळतात. या दिवशी दान, धर्म, मंत्रोच्चार आणि व्रतकथेचं पठण किंवा श्रवण केल्याने व्रताचं पूर्ण फळ हे प्राप्त होत असतं. तसेच या दिवशी शोभन आणि सर्वार्थ सिद्ध योग तयार होत असल्याने या दिवसाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे. परमा या शब्दाचा अर्थ सर्वोच्च किंवा उत्कृष्ट असा होतो. म्हणूनच सर्व एकादशींमध्ये या एकादशीला सर्वात श्रेष्ठ आणि अद्भुत फळ देणारी मानली गेली आहे. हिंदू शास्त्रानुसार हे व्रत केल्याने माणसाचे दारिद्र्य नष्ट होत आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. धनाची देवता असलेल्या कुबेरांना याच एकादशीच्या उपवासाच्या पुण्यामुळे देवांचा खजिनदार हे पद आणि भगवान शंकराची परमकृपा प्राप्त केली होती. तसेच सत्यवचनी राजा हरिश्चंद्रानेही परमा एकादशीच्या प्रभावाने आपले हरवलेले राज्य, संपत्ती आणि दूर गेलेले कुटुंब परत मिळवले होते. जो भक्त हे व्रत निष्ठेने आणि कडक नियमांचे पालन करून करतो त्याला अश्वमेध यज्ञाइतके पुण्य प्राप्त होतं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की या दिवशी विष्णू लक्ष्मीची आराधना करणाऱ्या भक्ताला थेट वैकुंठ धामामध्ये स्थान मिळेल. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण घरातून संध्याकाळी बाहेर फेका ही एक वस्तू. ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं, इडापिडा, शत्रुपिडा, नजरबाधा तर नष्ट होणारच, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं, आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार. तिथे कोणती वस्तू फेकायची, कोणत्या वेळेत फेकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बराचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. तर दोष म्हणजे काय, तर जर आपल्या घराला की आपल्याला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, कलह होतात, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेल्या अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणालाही यश हे प्राप्त होत नसेल, आलेला पैसा टिकून राहत नसेल, तर प्रत्येकाने आजच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष हा दूर होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय तुम्ही
करू शकतात। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या जे आहेत ते खोलून घ्यायचे, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम वस्तू लागणार आहे ती म्हणजे काळे तीळ। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित, आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही सेवा किंवा उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व प्रकारचे पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यास मदत ही मिळत असते। दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे खडेमीठ। खडे मिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानले जातात। त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे। पिवळी मोहरीसुद्धा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य, नजरबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते। त्याचबरोबर आपल्याला 2 लवंग आणि 2 हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्यात। या उपायामध्ये ज्या आपण लवंग आणि हिरव्या वेलची घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, तर अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात। तसेच आपल्याला वाईट नजरेपासून सुद्धा बचाव हे करत असतात। तसेच लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत, आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते। त्याचबरोबर आपल्याला 7 लाल मिरच्या सुद्धा घ्यायच्या, ज्या मिरच्या आपण घेणार आहेत त्या देठासकट असाव्या। आता या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्यात, आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्यावरनं डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवून घ्यायच्या। संपूर्ण घरामध्ये या वस्तू फिरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी, आपल्या मनामध्ये असा विचार असावा की या वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे। संपूर्ण घरामध्ये या वस्तू फिरून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे। आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा आपल्याला 7 वेळा या ज्या वस्तू आहेत त्या उतरवून घ्यायच्या आहेत। मुख्य प्रवेशद्वारावरनं या वस्तू उतरवताना आपल्याला असं बोलायचं, माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे, आणि माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे। आता एकदा या वस्तू आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवल्या की आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या जाळून टाकायच्यात। आता तुम्ही गावा साईडला राहत असतील तर तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर चुलीमध्ये जाळून टाकायच्यात, पण आता तुम्ही गावा साईडला राहत नाही, तुमच्याकडे चूल नाही, मग काय करायचं? मग तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे, आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला 3 ते 4 वड्या भीमसेनी कापूरच्या प्रज्वलित करायच्या, आणि त्यामध्ये या वस्तू टाकून आपल्याला जाळून टाकायच्यात। या वस्तू आपल्याला इकडे तिकडे फेकायच्या नाही आहेत। एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।